कुठे जाणार आहे कोण तू कुठं नाशिकला? नाशिकला जाय ना आता येत नाही ना तिचा फोन ना त्यांच्या फोन तिचे फोन करतात बसते आणि आमिर खान आमिर खान याला मरलो कधी? तो हाय अगं दोघं जिवंत येणे सलमान जिवंत आहे. जिवंत आहे पण एकाचा उपयोग नाही ना का बरं? ते काय आपल्याला भेटन का तुला कोणतं वाटत होतं? तुला कोणता भेटा वाटत होता असा? कोणता भेट जावा लागत होता तुला? मला का काय उपयोग आहे आपण आपल्याला तुला कोणता भेटावा लागत होता त्याच्यात? आमिर खान आमिर खान चांगला का सलमान खान चांगला? हा, आमिर खान बरा आहे सनी अरे आमिर खानचं लग्न होईल, सलमान खान लग्न होईल ना. त्या सलमान खानच्या छातीव घड्याळ आहे आणि आमिर खानच्या त्याच्या छातीव नाही आणि मग गाड्या काय तोच होतं का? नको घड्याळ आहे, काय हे असं तो काय करा काय कळत नाही. म्हणजे गाड्या काय होतं बरं? म्हणजे वाज न सांगत होतं का? आज आपल्याला एक नाही उपयोगाचं खरं मग तुला कोणता खरा नट कोणता आवडत होता? मग समजेच पैशावाले मग समजेच आवडत होती पण समजे- आपल्याला त्याच्यात ते काय नवरे व्हावं म्हणून तसं नाही आपल्याला त्याचे इतका पगार पाहिजे अरे पण मग सबंध कसा असं राहतो माणसाचा कसा राहतो? आता इथेच की माझी बहीण आली, हा हिला नवनाथ माणसाची भाऊ आहे म्हणून ती आली ना. हा मग ती काय पैसा म्हणून नाही आली ना. गरीब आहे ना माझं, भिकारी आहे, ती श्रीमंत आहे असं आहे ना. ती शिरी म्हणते की तुम्ही शिरी म्हणते ती मी काय माझ्या काय रे खायला आणि प्यायला. हा, ती मग बहीण काय आली ती? मग तुला काय सलमान खान पैशावाला आवडत होता का आमिर खान आवडत होता कसं असं भाऊ एवढंच आहे. येऊ काही उपयोगाचा नाही आपल्याला त्यांचा इतका पगार जर भेटला तर आहे बघ तू कधी भेट मग तुला पगाराला? आता मालपाण्याने 1 लाख खाले हं. डोलचाही नाही काही लोकांनी पैसे बुडवले लोकांनी कोणी भाऊ तसं काय लोकांनी कोणी? या मताचे तिथं 500-600 बुट्याच्या तिथं आता ती देती घासकूट का कशी हा. ही डिजेची पप्पी तिनं 500 हं. हा? मग किती आता मला नाही माहिती बाबा पण मग असे बुडवायचं कारण काय? तुझे पैसे बुडवायचं कारण काय? तू मागितले ना त्यांच्यात, मी त्यांच्या भाकरी खात होती मग भाकर खाल्यावर पैसे देतील कसे काय असं आहे ना. मग आता 1 आणि 2 भाकरी कोण एखादा या आलं तर त्याला देतं माणूस अरे तसं नाही राहत. मग तू तर ठरवून घेतला ना त्यांच्याकडून. आणि परत यो सरपंच यो हाट दुकानदार हा. म्हणजे पा आपण तू त्यांच्यावर ठरवून घेतला असेल ना तसं.